आणि मग हा जो बोटॅनिकल गार्डनचा जो प्रकल्प आहे, जिकडे बाबा लोकांना आज आपल्या मुलांना बिलांना घेऊन बाहेर तिकडे जाता आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे, काही नवीन गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत. नाहीतर आपण मुलांवरती कोणते संस्कार करणार आहोत, फक्त कॉम्प्युटरचे. आणि म्हणून हा बोटॅनिकल गार्डनचा हा संपूर्ण प्रकल्प, त्या बोटॅनिकल गार्डनला त्याच्यामध्ये एक मोठा डोंगर आहे जिकडे पांडव लेण्या आहेत. आपण कधी नाशिकला जात असाल तर आपल्याला लक्षात असेल की उजव्या बाजूला आपण जाताना तिकडे पांडव लेण्या लागतात, त्याच्या खाली ही जागा आहे. त्या संपूर्ण भागाला आपण त्या डोंगराच्या भोवती आपण 5 किलोमीटरचा आपण सायकलिंग ट्रॅक करतो आहोत नाशिकमधल्या लोकांसाठी, ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या नावाखाली. मी तुम्हाला दाखवतो होता, ही ती जागा जे तळं तुम्हाला दिसतंय ते, हे पांडव लेण्या, हा डोंगर, ही ती जागा. काय होणार आहे, काय घडणार आहे, त्याचे हे फोटो आहेत. तिथे अशा प्रकारचे बेंचेस असणार आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी तिकडे जागा असणार आहेत. तिकडे एक जंगलावरती एक तिकडे शो असणार आहे. तिथे एक जे तळं आहे, त्या तळ्यामध्ये खरे नाहीत खोटे पण हलणारे अशा प्रकारचे प्राणी ठेवून लहान मुलांच्या मनोरंजनासाठी म्हणून तिथे एक काम सुरू आहे. हे त्याचं गेट आहे. हे बोटॅनिकल गार्डनचं आतमध्ये तुम्ही शिरताना